मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही. सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख व त्यांच्या कुटुंबियांची जाणीवपूर्वक बदनामी करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप करत शेतकरी कामगार पक्षाचे सांगोला तालुका चिटणीस दादासाहेब बाबर यांनी सांगोला पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार सुमारे 15 दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते नारायण जगताप हे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या कार्यालयात भेटीस गेले असता त्यांच्या पुत्राकडून सातत्याने आमदार व त्यांच्या कुटुंबियांची वैयक्तिक बदनामी केली जात असल्याचं आमदारांनी निदर्शनास आणून दिले होते. यापूर्वीही अनेकदा समज देऊनही सदर प्रकार सुरूच असल्यानं नारायण जगताप यांनी मुलाला समजावून सांगण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी पुन्हा एकदा दादा जगताप यांनी आमदार व त्यांच्या कुटुंबियांविरोधात बदनामीकारक वक्तव्य करत ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याबाबत समजावण्यासाठी आमदार देशमुख यांनी नारायण जगताप यांच्या घरी भेट देऊन परिस्थिती स्पष्ट केली होती. त्यानंतर आमदार पूर्वनियोजित कामासाठी मुंबईकडे रवाना झाले. तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले की आमदार मुंबईत असतानाच काही व्यक्तींनी राजकीय हेतूने प्रेरित होऊन आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या विरोधात बदनामीकारक वातावरण तयार करण्याचा तसेच दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा कट रचला. या कटात तालुक्यातील काही राजकीय व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून सदर सुनियोजित षडयंत्राची सखोल चौकशी करून सर्व सहभागी व्यक्तींची नावे निष्पन्न करावीत. सर्व सूत्रधारांवर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार दादासाहेब बाबर यांनी केली आहे. सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यावरती व यांच्या कुटुंबावरती खालच्या स्तरावरती जाऊन बदनामीकारक काही पोस्ट काही व्हिडिओ व्हायरल केले जातात. याचा निषेध तर आम्ही सुरुवातीला करतोच, परंतु आज आम्ही सांगोला पोलीस स्टेशनला याबाबतीत सखोल चौकशी करण्याची निवेदन आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. आणि यांच्या पाठीमागं या बदनामी करतात जे जगताप कुटुंबीय त्यांनी जी बदनामी केलेली आहे आणि तालुक्यामध्ये अशांततेचं वातावरण निर्माण केलेलं आहे, त्याची सखोल चौकशी करून त्यांचा मास्टरमाइंड कोण आहेत हे शोधून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी असं सर्व आमच्या कार्यकर्त्यांचं मत आहे. तशा प्रकारचं आम्ही निवेदन आज या ठिकाणी दिलेलं आहे. ओके.